आज आहे रविवार. घरातले सर्व कामं मी निवांतपणे आवरून घेतले आणि आता इथं मुलांसाठी मेथीचा पराठा बनवायला घेतलेला होता. मेथीची भाजी ते खात नाही, पण मेथीचा पराठा किंवा मेथीची पुरी त्यांना खूप आवडते आणि ते आवडीने खातात. म्हणूनच मी इथं मेथीचा पराठा बनवायला घेतलेला होता. आता इथे ना 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बेसन, 1 चमचा तीळ आणि काही सुके मसाले घेतले होते. आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट 1 चमचा, 1 चमचा तेल, अर्धा लिंबू, दही नव्हतं म्हणून आणि मेथी बारीक चिरून अशी ते पिठामध्ये टाकून दिली आणि त्यानंतर गरजेनुसार थोडंसं पाणी वापरून पीठ मळून घेतलं. पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकून 2 मिनिटं मॉलिश करून 20 मिनिटासाठी पीठ असंच ठेवलं होतं. आता या थंडीपासून आहे ना परीसाठी मी येण्याचे मेथीचे पराठे, पालक वगैरे हिरव्या पालेभाज्या तिला द्यायला सुरुवात केलेली आहे. आता हळूहळू तिला सवय लागेल आणि ती सुरुवात मी आता या थंडीपासूनच केलेली आहे. आणि परीने हे मेथीचे पराठे खूप आवडीने खाल्ले. त्याला थोडंसं ना तूपसुद्धा लावलं होतं म्हणून त्याचा स्वाद अजून छान वाटत होता. तिने सुका पराठासुद्धा खूप छान खाल्ला होता. म्हटलं चला आता ती खायला लागली म्हणजे आता हे मी नेहमी तिच्यासाठी बनवणार आहे. आता सकाळी ना त्याच्याबरोबर गरम गरम चहा बनवलेला होता आणि सकाळचा नाश्ता रेडी होता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.